हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये. तर सकाळ सकाळी चाललेलं काम सगळं बाजार वगैरे लावायचं, व्यवस्थित फ्रीज क्लीन करायचा. कारण की बाजाराच्या वेळेस ना ज्या दिवशी बुधवार असतो त्यावेळेस बाजाराच्या वेळेस ना वेळच भेटत नाही एवढा की बाजार सगळं व्यवस्थित लावूपर्यंत सगळं फ्रीज वगैरे क्लीन करावा. मग त्याच्या 2 दिवस अगोदरच सगळं क्लीन करून घेतलं म्हणजे परत काही त्रास जास्त होणार नाही. म्हणूनच सगळं लागल्या हाताने क्लीन करून घेतलं आणि दीदीचं चाललेलं बेसनचं लाडू करायचं, कारण की दाजी दुसऱ्या दिवशी जाणार होते. मग दीदी तिकडून येताना म्हणजे जिथे दाजींच्या बरोबर होते ना तिथले जी तिच्या मित्रमैत्रीण वगैरे झालेले होते ना, तर ते सगळेजण तिथं एका दाजींच्या म्हणजे पोस्टिंग आउट होण्या अगोदर ना त्यांनी एक छोटासा असा एक व्हिडिओ केलेला होता. मग तेच गाणं ऐकत ऐकत ना ते स्वयंपाक करत म्हणजे बेसनचे लाडू करत होती. आणि ते ऐकताना ना इतकं छान वाटत होतं की बाबा ना अशीच एखादी आपली छोटीशी फ्रेंड सर्कल आपलं असावं, आपण जिथे जाईल तिथं आणि तिथे गेल्यावरती असंच आपण एन्जॉय करावं. सगळं काम करत करत तिचं ते एन्जॉय करत चाललेलं होतं, कारण तिलाही पहिल्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या त्यांच्या तिकडच्या. आणि ते सगळं आठवतच मग ती करत होते. आणि शेंगा आणलेल्या होत्या फोडायला, कारण की ना अश्विनीसुद्धा 2 दिवसात जाणार होते आणि तिलासुद्धा तिकडे शेंगदाणे पाहिजे होते, म्हणून त्याच्यासाठी शेंगा आणलेले होते. मग तिघीजण बसलो शेंगा फोडाय आणि दीदी लागली बेसनचे लाडू कराय. मग ती बेसनचं लाडू करण्यासाठी बाहेर घेऊन आली, कारण की आता आत एकटीच होती किचनमध्ये. मग आम्ही हॉलमध्ये सगळेजण बसूनच दीदी लागली लाडू करायला आणि मग आम्ही लागलो शेंगा फोडायला. कारण की शेंगा तर पूर्ण पाटी भरूनच आणलेले होते, कारण की दाजींनासुद्धा जाताना खारे शेंगदाणं करून द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मग एवढं सगळं घाट घातलेलं होतं. कारण की तिथं गेल्यावरती आपल्या घरातल्यासारखं काहीच आणि कोणतेच पदार्थ भेटत नाही. आता पदार्थ म्हणलं तर सगळेच आवडत असतात, पण न्यायचं किती आणि ठेवायचं किती हा तर प्रश्नच पडत असतो. देताना मस्त हे न्या ते न्या म्हणून वाटतं, पण दिल्यावरती आपल्या वजनापेक्षा म्हणजे आपल्या जे बॅगेमध्ये वजन आहे ना तर ते लिमिटेडमध्येच असतं, कारण की विमानामध्ये तर काय एवढं वजन चालत नाही. आणि संध्याकाळच्या वेळेस सगळं दाजींच्या आवडीचं जेवण करणार होतं, म्हणजेच पिठलं आणि दुसरं म्हणजे आळूची वडी. आणि पिठलं तर त्यांचं खूप जास्त फेवरेट आहे आणि आळूची वडी म्हणलं तर घरात सगळ्यांचीच फेवरेट, त्यात काही विषयच नाही. आता ही आळूची पानं एवढी मोठी झालीत ना की त्याला कट करायचे आहेत, कारण की ना एवढी मोठी नकोच आहेत. आणि जे खाली जे फुलून आले ना तर तेच तेवढं फक्त ठेवायचं आहे. आणि त्याला साईडला जास्वंदाची झाडंसुद्धा ते मार खायला लागले, त्यामुळे ना मग ते आळूची जी पानं आहेत ना ती कट करायची आहेत. आणि दुसऱ्या दिवशी नको तो दिवस आलाच, कारण की दाजींना जायचं होतं आज ड्युटीवरती. आणि मग त्याच्यासाठीच त्यांची तयारी चाललेली होती आणि आमचीही तयारी चाललेली होती. सगळ्या बॅगा वगैरे दाजींनी पॅक करून घेतल्या. पॅक करून घेतल्यानंतर मग त्यांचं औक्षण वगैरे करून घेतलं आम्ही, कारण की संध्याकाळी म्हणजे सायंकाळच्या वेळेस ना 4 ते 5 वाजता दाजी जाणार होते. मग दीदीने आतीने मी परत अश्विनीनं आम्ही सगळ्यांनी ओवून घेतलं आणि ह्यात चौघांनासुद्धा ओवून घेतलं. आता कोणालाही ओवाय बसा, आमचा स्वयं त्यांच्या मांडीवर जाऊन हा बसणारच, कारण की त्याला साखर खूप जास्त आवडते आणि त्याला साखर दिली तो एकदम खुश असतो. आणि नंतर मग ना हे तिघंजण सगळे बघत बसलेले होते त्यांना की बाबा ह्यांचं नक्की चाललं आहे काय का असं ना आम्हाला साखर खायला भेटते ना बस झालं. म्हणजे शिवम तर अजून लहान आहे, त्याला इतकं काही कळत नाही, पण थोडं म्हणावं असं तर समजते. पण पप्पा आपल्यापासून एवढे लांब जाणार आहेत ना की त्याला माहीतच नाही, म्हणजे एवढं समजत नाही. हां ठीक आहे, पप्पा ड्युटीवरती जाणार आहेत एवढंच त्याला माहीत आहे. झालं आता निघण्याचा टाईम जवळ येत होता आणि दाजींचं चाललेलं होतं पुढचं प्लॅनिंग, म्हणजे पुढं गाड्यांचं वगैरे जे प्लॅनिंग होतं ना ते त्यांचं चालू होतं. आणि तर मुलांची मस्ती अशी चालू होती, हे खेळ ते खेळ ते.
फोन वाजायला लागला तुझं बोलते. चल बा. मध्ये कुठे जा पुढं. चला काहीतरी करा. चला हात करून जाऊया. चला कर नाही तर पाय कर. होय होय महिनाभरात येते बघ मला मी. मामा बघ शाळेत निघाले तर इकडे द्या की पोराला. बाई की पुढे घे की पोराला. ही जाऊस तर मग एवढं कसं नाही कुठं जात. गुप्ती र पोरं खोडीन तू तिकडे. इकडे स्वयं चला काळजी घ्या. आता तर इकडे बघून लई रडायला येणार. हिनवत निघाली. ह्यांनी जाताना पण असंच रडलेलं. पुढं मामा बसलेलं ती हिलाईनं मारलं. हिराईचं नाव सांगूया तात्यासनी. शुमा किधर? ओम के पास. नामाटी पूस आणि मग जा इकडे. नामाटी पूस मग जा. वर बघ की वर बघ. किसने लगाया? मी नाही लगा. कशाला कुठे बी फिरतोय. जा आता बा. काय खाल्लंय का? कशाला काय खाल्लंय? मग तसंच निघालायस. होय तिथं दूध नेऊन ठेवलंय ना का तुझ्यासाठी. आहे का म्हणून त्याची नामाटी पुसली. आता तोंड धुतलं तर नाम होड्या ती सगळं पुसकट. कशाला खाते?
बुकाचा लागला का? बुकाया आजचे दिवस काय म्हणलं आजचे दिवस उद्यापासून त्याच्या मनानं बुकाला थांब की थांब हो नाही तुला नाही मला नको नको बाळा गोल त्याला का चावतोयस फोडीन का नाही असं शायनिंग मारतेस शायनिंग मारतेस पाणी पिणी आहे चालू पाणी बघ पिते का पाजले पाणी पाजूनच मी त्याला दीदीकडे गेलता ये स्वरा दीदी आली रे स्वरा दीदी आली स्वरा दीदी इकडे हो म्हण तोंड फिरून नीट जर फिरेल ते बघणार स्वरा दीदी अरे इकडे दीदी ये दीदी आली रे दीदी आली दीदी ए जाकी नाही चला आवरून जायचं स्वरा दीदीकडे आता रे बूड फिडायचा जावं आता